तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। तर आता केंद्र शासनातर्फे पीएम उज्ज्वला योजना परत सुरू करण्यात येत आहे आणि देशातील 25 लाख महिलांना या योजनेचा फायदा दिला जाणार आहे। तर या पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे। तर या योजनेसंबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका व असेच योजनेसंबंधित माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या, जेणेकरून असेच योजनेसंबंधित माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। तर बघा, शासनातर्फे महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या जात असतात। तर त्यातलीच एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम उज्ज्वला योजना। तर या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिल्या जात असतात। तर या योजनेअंतर्गत ज्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आला नाही अशा महिलांना आता या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत देशातील 25 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिल्या जाणार आहे आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडरवर सुद्धा 300 रुपयाची सबसिडी दिल्या जाणार आहे। तर आता या योजनेसाठी कोण कोण पात्र आहे? तर बघा, या योजनेच्या पात्रतेसाठी अर्जदार ही महिलाच असायला पाहिजे आहे व त्या महिलेचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे आहे आणि त्यानंतर त्यांच्याकडे अगोदरचे गॅस कनेक्शन नसायला पाहिजे आहे आणि त्यानंतर अर्जदार महिला ही गरीब कुटुंबातील म्हणजेच बीपीएल रेशन कार्ड धारक किंवा दारिद्र्य यादीतील कुटुंबातील असायला पाहिजे आहे। तर आता या योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत ते बघूया। तर बघा, या योजनेचा अर्ज करण्यासाठी कागदपत्रामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड आणि त्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर बँक पासबुक, त्यानंतर पत्त्याचा पुरावा व पासपोर्ट साइजचे 5 फोटो। तर आता या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे? तर बघा, या योजनेचा अर्ज 2 पद्धतीने करता येतो। तर एक पद्धत म्हणजे ऑफलाईन आणि एक ऑनलाईन। तर ऑनलाईन अर्ज सध्या सुरू व्हायचे आहे। ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर त्या संबंधित माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत, तर तुम्ही आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवू शकता। तर आता ऑफलाईन अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे? तर बघा, ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या गॅस एजन्सीकडे जाऊन तुम्हाला हा ऑफलाईन अर्ज भरून द्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला ज्या कंपनीचा गॅस पाहिजे आहे त्या कंपनीच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला म्हणजेच त्या कंपनीच्या एजन्सीच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला हा ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरून द्यायचा आहे। तर महिलांसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा महिलांनी लाभ घ्यायला पाहिजे आहे। तर ही होती उज्ज्वला योजनेसंबंधित सविस्तर माहिती। तर ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा व ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, जय हिंद, जय महाराष्ट्र।